आम्ही पण नवीनच शेती करायला लागलोय. हे पण आर्मीतून रिटायर झालेत, आता जस्ट शेती करायला लागलोय. आणि त्या सासूबाई आहेत मुंबईवर, नाही आपण आता शिकायलेत. ह्या सासूबाई करतात शेती आणि त्याही आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात की वेळेवर खुरपणी करा, वेळेवर पाणी द्या, औषधं वगैरे. नाही खरंच तुम्ही खूप छान केलंय हे. आज दिनांक 17 जानेवारी 2026 पुरंदर तालुक्यातील आंबळे या गावामध्ये येथील शेतकरी श्री जगताप यांनी नामदारी सीड्स अर्ली गोल्ड ही व्हरायटी लावलेली आहे आणि आज थोडा चालू आहे. तर नामदारची अर्ली गोल्ड याबद्दल शेतकरी दादांना काय वाटलं त्यांचा आपण अनुभव जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. चंद्रकांत ज्ञानोबा जगताप, मुक्काम आंबळे, पुरंदर तालुका. पुरंदर. मोबाईल नंबर सांगा. 73 87 21 75 94. ही व्हरायटी कोणती लावली तुम्ही? अर्ली गोल्ड शेती उद्योग भंडार आसवड मधून आणली. किती क्षेत्र आहे हे? 15 गुंठ, 7 ते 8 पांढे. बर, बियाणं किती लागलं याला? 5.5 किलो. मल्चिंग वरती लावलंय आणि ड्रीप पण आहे. कितवा तोडा आहे हा तुमचा? दुसरा. पहिल्या तोड्याला पुरळक सापडले. 7 ते 8 पिशवी गोणी गावल्या. पिशवी किती किलोची? ती 35 किलो पर्यंत. 35 किलोची पिशवी, 7-8 पिशव्या सापडल्या ह्या 15 गुंठ्यामध्ये आणि 5 किलो बियाण्यामध्ये. नंतर दुसऱ्या ह्याला 15 तकरीबन 15 ते 16. माल वगैरे चांगला लागतो. माल चांगला आहे. आणि शेंग कशी आहे? शेंग बी गोड आहे आणि चांगली आहे. खायला गोड आहे. शेंग किती दाणी आहे? 9-10 दाणी. अजून काय सांगाल तुम्ही? व्हरायटी चांगली आहे. व्हरायटी चांगली आहे. शेतकरी बांधवांनो, आत्ताच मावशी तोड्या करतायत. तोडायला वगैरे सोपी जाते. आणि माल कसा आहे? माल पण भरपूर. नमस्ते, मी सुजाता जगताप. हे बियाणं आम्हाला खूप छान लागलेलं आहे आणि लावल्यानंतर कुठलं बी पण जळलेलं नाही. एवढ्या ह्याच्यात 5 किलो बी लागलं आणि त्याच्यातून उत्पन्न पण खूप मिळालंय. आता याच्यात एवढा आम्ही सुरुवातीला केल्यामुळं काय एवढा अंदाज नाही आला, पण याच्यानंतर अजून भरपूर याच्यात प्रगती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जास्त करून असे खांब लावू मोठे आणि बांधून पण घे व्यवस्थित कडन, कारण तोडताना पण व्यवस्थित तोडायला येईल किंवा असं कलंडणार नाही. आणि हा खूप छान वाढल्यामुळे तो कलंडतोय. त्या माल जास्त आहे ना, त्याच्यामुळे कलंडल्या जाते ते. आणि जास्त माल लागल्यामुळे काय झालंय की हे झाड जी आहेत ना ती अशी कलंडलेली आहेत. खाऊन बघितली तुम्ही? हो, खूप गोड आहे. गोड आहे ना. आणि ग्राहकांना नेलं तरी नुसतं म्हणायचं खाऊन बघा अगोदर. त्यांनी खाल्लं ना की 5-5, 10-10 किलो लोक एकदम घरी स्वतःसाठी घेऊन जातात शेंगा तुमच्या घरातून. हो. थँक्यू ताई. पुढच्या वेळेस पण हीच लावा. आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना सांगणार की आपण जो पेरतो वाटाणा तो तुडवतो, तोडताना शेंगा तुडवला जातो, मग नंतर तो खराब होता आणि पेरलेल्या वाटाण्यानं काय 1-2 तोडे झाले की ती झाडं जळायला लागतात. असे बेडवर लावल्यानंतर वाटाणा व्यवस्थित येतो, हिरवागार राहतो आणि महत्वाचं तोडताना का नाही त्या शेंगांच्या झाडांना बिन काही इजा होत नाही. त्यामुळे ह्या ज्या तोडी आहेत ते कमी कमी 10-15च्या वरही जाऊ शकतात. मामा, आज दुसरा तोडा चालू आहे. दुसरा आहे. तुम्ही अजून किती तोडे काढाले? म्हणजे 6 ते 7 तोड म्हणजे अजून तोड होतील.